आष्टा पोलीस स्टेशन काही गू खाते का? जे गुन्हेगार जे म्हणजे हे सांगते काय तिथं अवैध धंदे झाले होते. त्याबद्दल ज्या मुरलीधर बामणेबद्दल त्याबद्दल अजिबात हे करणार. आमच्या वैयक्तिक आमच्या हिश्श्याची जमीन जे घेत्यात जे करायला लागले आहेत काय त्यांच्याबद्दल कुणीही काही बोलत नाही. कारण काय माहिती आहे का? आणि कुठलाही काही शेतकरी म्हणजे संघटना बिंगटना असं काय नाही किंवा राष्ट्रवादी किंवा शेतकरी संघटना कुठलं काय नाही. स्वतः शेतकऱ्याला का नाही शेतकरी स्वतः मरत असतो. एवढी वाईट अवस्था झालेली आहे ह्या बागडी गावात एवढी वाईट झाले. आणि ही पाटलं हिने आमचे शेत वगैरे घेतलेलं आहे. जबरदस्तीने बळकावून घेतलेलं आहे. कारण मुरलीधर बामणेनं दिले म्हणून पैसे मुरलीधर बामणेकडनं पैसे घेतलं. मुरलीधर बामणे तर असंच पैसे घेत असते प्रत्येक वेळेला. आणि प्रशांत पाटील यांच्याबरोबर मी बोललो की असं करू नका, आमचं शेत वगैरे घेऊ नका. ते जे वडील आहेत त्यांच्याबरोबर पण मी बोललो की आमचं शेत वगैरे घेऊ नका. तरी वैयक्तिकरित्या घेतलेला आहे. हे असं करू नका. आणि लाज वाटली पाहिजे असं घेताना पण. कशाला घेता हो गरिबाचं? आम्ही आहे सर्वसामान्य माणसातला म्हणून, आम्ही आहे एस सीमध्ये आहे म्हणून आणि सर्वसामान्यमध्ये आहे म्हणून असं करू नका. आमचं कुणाचं काय काय आम्ही तुमचं काय वाईट केलं हो? तुमच्या पाटलांचं आम्ही काय केलं आहे वाईट? आम्ही गप आहे ना. आम्ही पुण्यात आहे. आमच्या रानात का तुम्हाला इंटरेस्ट का करायला लागला आहे त्या मुरलीधर बामणेचं ऐकून? त्यानं प्रत्येक ठिकाणी त्या लहू बामणे उर्फ लहू शिवाजी बामणे ह्याला पण दिलं आहे रान वैयक्तिक. कारण काय माहिती आहे का? कारण पोलीस खातं म्हणजे निजलेलं आहे म्हणजे झोपलेलं आहे कोणा खाली. झोपलेलं आहे हो, म्हणजे कुणाखाली तरी असं म्हणजे झोपलेलं आहे अशी व्यवस्था झोपलेली आहे. आणि ही व्यवस्था झोपलेली आहे का नाही त्याच्यामुळं की असं झालं आहे. ज्यावेळी मोठा गुन्ह्याचा तपास होता काय पोलीस खात्याबद्दल एवढं म्हणजे चीड आहे सर्वसामान्य माणसात. आणि मी सर्वसामान्य माणूस आहे म्हणून काय मग हे असं जी चालते का नाही. हिने काय केलं आहे? ज्यावेळी गुन्हा दाखल झाला होता का नाही त्यावेळी मुरल्याला का उचलला नाही? मुरल्या काय जावाय आहे का? आणि या मुरल्याचं ऐकून हे प्रशांत पाटील का नाही हे जे बोलते का नाही काय भैया म्हणून आपण नाही का बसणार. एवढंच सांगतो. आमच्या रानात कुणालाही आपल्या परवानगीशिवाय काही करू देणार नाही. बिटू बामणेनं पण सांगायचं. आणि ह्या पोलिसांच्यामुळं सर्वसामान्य माणसं मरतात. माणसं मरतात पोलिसांच्यामुळं. गू खात्याला माणसांच्यामुळं. माझ्यावर गुन्हा दाखल करा तेवढी माझी इच्छा आहे. जी खाताय का नाही बघा, जी गो खात्याला माणसं आहेत का नाही बघा, गो खात्यात का नाही बघा. आमच्या रानात जाऊन काय केलं आहे ती दांडगावात चालला आहे.
सगळं कब्जात घेतलं आहे. लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला, लाजा. आयुष्य गेलं आमचं ह्यात. किती दिवस आम्ही करायचं. लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. कुत्रे का तुम्ही, कुत्री काय.